ट्रॅव्हलॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते। मान्सून सुरू झालेले आहे, मस्त पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे, तर पावसाळी ठिकाणांना भेट तर द्यायलाच हवी। आज आपण जाणार आहोत देवकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी। इथे कसं जायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। या धबधब्याला भेट द्यायच्या आधी आपण ऐतिहासिक ठिकाणाला एका भेट देणार आहोत। या ठिकाणाची माहिती तिथे गेल्यावर तुम्हाला डिटेल मध्ये सांगेनच। चला तर मग आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे। सकाळचे आता 6 वाजलेले आहेत। बघूया किती वाजतात आपल्याला तिथे पोहोचायला। देवकुंडला जाण्यासाठी तुम्ही शक्यतो तुमचं खासगी वाहन वापरा, जेणेकरून तुम्हाला पोहोचणं या ठिकाणी सोपं होईल। मुंबईवरून देवकुंड पर्यंत अंतर हे साधारण 155 किलोमीटर आहे। यासाठी लागणारा वेळ 3 ते 3.5 तास आहे। तर पुण्यावरून हे अंतर आहे 100 किलोमीटर। पुण्यावरून तुम्हाला 2 ते 2.5 तास इतका वेळ लागतो। मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत। देवकुंड धबधब्याला भेट देण्याआधी वाटेत आपण उंबरखिंड या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देतोय। मुंबईवरून देवकुंडला जाताना वाटेत रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली पाली रस्त्यावरील शेंबडी गाव लागते। या शेंबडी गावापासून 4 किलोमीटर अंतरावर चावणी गावाच्या अलीकडे उंबरखिंड आहे। आता आपण उंबरखिंड पाशी पोहोचलोय। इथे गाडी पार्क करून आपण पायी 5 मिनिटं अंतरावर असलेल्या उंबरखिंड या ठिकाणी जाणार आहोत। या ऐतिहासिक ठिकाणाची महती सांगणारे बोर्ड इथे लावण्यात आलेले आहे। तुम्हाला जर ही माहिती वाचायची असल्यास व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात महाराजांनी सहभाग घेऊन 28 महत्त्वपूर्ण लढाया केल्या। त्यापैकी एक उंबरखिंड हे युद्ध होते। त्यात मुघलांचा पूर्ण पराभव केला होता। शके 1582 इसवी सन 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खानाचा पराभव या ठिकाणी केला होता। औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान याने पुण्याहून मराठा स्वराज्यातील कोकणपट्टी व आरमार काबीज करण्यासाठी सरदार कारतलब खान व रायबाघन यांना 30,000 फौजेनिशी कोकणावर पाठवले होते। या प्रचंड फौजेस एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी मुठभर मावळ्यांच्या मदतीने मुघलांना धुईस मिळवले। महत्त्वपूर्ण लढाया केल्या, त्यातीलच एक उंबरखिंडची लढाई ही 27 लढ्यांपैकी एक महत्त्वपूर्ण लढाई मानली जाते। आपण आता त्याच ठिकाणी आहोत। हे स्मारक आहे। या उंबरखिंडीचा एक इतिहास आहे। औरंगजेब आणि त्याचा मामा शाहिस्ते खान याने त्यांचा सरदार कारतलब खान आणि 30,000 फौज यांना कोकणावरती काबीज करण्यासाठी जेव्हा पाठवलं होतं, तेव्हा याच उंबरखिंडीमध्ये, ही खिंड तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल, तर या उंबरखिंडीमध्ये शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर यांनी त्यांच्या सैन्याला 30,000 सैन्याला इथे कोंडीत पकडलं आणि त्या लढाईमध्ये विजय मिळवला होता। हा तो ऐतिहासिक स्मारक आणि हीच ती ऐतिहासिक जागा आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या उंबरखिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण देवकुंड धबधब्याच्या दिशेने निघालो आहोत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड धबधबा आहे. माणगाव तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या भीरा गावात पोहोचल्यानंतर साधारण अंदाजे 8 किलोमीटर अंतराचा म्हणजे 2 ते 2.5 तासाचा ट्रेक केल्यानंतर देवकुंड धबधब्यावर पोहोचता येते. आता आपण भीरा गावात पोहोचलोय. या इथे पार्किंगची ही सुविधा आहे. 4 व्हीलरसाठी 100 रुपये पार्किंगचे चार्जेस आहेत, तर बाईक 2 व्हीलरसाठी 30 रुपये पार्किंगचे चार्जेस आहेत. पार्किंग एरिया पासून 5 ते 7 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. दुतर्फा खूप घनदाट जंगल आहे. गावी आवाज जायचा असेल ना, पण पुढे असेल. हा, आमच्या पण गावी हू करता हू. ट्रेकिंगच्या सुरुवातीलाच तिकीट काउंटर आहे. या येथील ग्रामपंचायत प्रत्येकी 150 रुपये तिकीटचे चार्जेस आपल्याकडून घेते. हे इथे वाटेत खूप आपल्याला मध्ये मध्ये रस्त्यात अशा ऑरेंज पट्ट्या दिसतात. ते कदाचित इथली रस्त्याची खूण दाखवण्यासाठी असेल. तसेच इथे मध्ये मध्ये आपल्याला काही छोटे स्टॉलही दिसतात आणि काही गाईडी इथे उभे आहेत. ते आपल्याला रस्ता सांगतायत. बघा, इथे पुन्हा आपल्याला ही ऑरेंज कलरची पट्टी दिसते झाडाला बांधलेली. म्हणजे आपण आता करेक्ट रस्त्यावर चाललोय. त्याची ही खूण आहे. हे भीरागावचे उन्नई धरण आहे. या धरणाच्या पाण्यात प्रवेश करण्यात किंवा पोहण्यास सक्त मनाई आहे. किती सुंदर निसर्गाचा हा नजारा आहे पहा. वाटेत आपल्याला चालता चालताना असे अनेक निसर्गाचे सुंदर सुंदर दृश्य पाहायला मिळतात. पण आपण जर इथे हे एक एक दृश्य पाहत थांबलो तर देवकुंडला पोहोचायला बराच वेळ जाईल आणि आपल्याला लवकर थकवाही येईल. त्यामुळे आपण आपलं लक्ष विसरता कामा नये. आपण या नजाऱ्यांकडे दुर्लक्ष करून थेट देवकुंड गाठायचं आहे. रस्त्यात तुम्हाला वाटेत खूप सारी करवंदाची झाडंही दिसतील आणि छान करवंद इथे लागलेली आहेत. त्याच्यामुळे खात खात आपण वाटेतून चालू शकतो. मस्त गोड गोड करवंद आहेत. सुरुवातीला जरी हा प्लेन रस्ता दिसत असला तरी पुढे चालता चालता आपल्याला डोंगराळ भागही लागणार आहे. नंतर आपल्याला हा डोंगराळ भाग चढताना खूप थकायला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सपोर्टसाठी एखादी काठी मिळाली तर त्या काठीच्या साहाय्याने तुम्ही चाला. म्हणजे पुढे चढण्याचं जे ठिकाण असेल तर तिथे आपल्याला चालायला सोपं पडेल. खूप पाऊस आला तर इथल्या ह्या नदीला खूप पाणी असणार. तर ही नदी पार करण्यासाठी ही अशी रशी ही सुरक्षिततेसाठी लावलेली आहे. असं चालताना मध्ये मध्ये रस्त्यात नदी लागते आणि जरा पाण्याने असं तोंड हातपाय धुतल्यावर जरा फ्रेश वाटलंय. अजून तरी 1 तास आपल्याला चालायचं आहे.
चालताना रस्त्यात काही ठराविक अंतरावर छोट्या छोट्या इथल्या ग्रामस्थांनी काही टपऱ्या बांधलेल्या आहेत। या टपऱ्यांवरती आपण चहा, कोकम सरबत किंवा लिंबू सरबतचा आस्वाद घेऊ शकतो, त्यामुळे कदाचित थोडा थकवा कमी होण्यास मदत होईल। पूर्वी इथे पावसाळ्यात खूप अपघात झाले होते, त्यामुळे पूर्वीच्या काळी पावसाळ्यात हे ठिकाण बंद असायचं। पण आता इथल्या ग्रामस्थांनी इथे रस्त्यात येणाऱ्या नदीचा प्रवाह क्रॉस करण्यासाठी रश्शी किंवा लोखंडी ब्रिज बांधले आहेत। ठिकठिकाणी गाईडही उभे केलेले आहेत, त्यामुळे हा प्रवास थोडा सुखकर होतो। ही आहे कुंडलिका नदी। आपण कुंडलिका नदी क्रॉस करून आता पुढे जात आहोत। हा लोखंडी ब्रिज क्रॉस केल्यानंतर किमान अर्धा तास तरी आपल्याला देवकुंडला पोहोचण्यासाठी चालायचं आहे। पण हा पुढचा रस्ता थोडा कठीण आहे, कारण हा रस्ता चढणीचा आहे, त्यामुळे आपल्याला खूप थकवा येतो आणि मध्ये मध्ये बसण्याचा मोह होतो। त्यामुळे हा अर्धा तासाचा रस्ता कधी 1 तास किंवा 1.5 तास घेईल हे आपल्यालाही समजत नाही, त्यामुळे न थकता आपल्याला चालायचं आहे। देवकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी तुमचा फिटनेस असणं आवश्यक आहे। साधारण 2-2.5 तास चालल्यानंतर आपल्याला फायनली देवकुंड धबधब्याचं दर्शन होतं आणि मन खूप आनंदित होऊन जातं। मुंबईवरून सकाळी 6 वाजता निघालेलो आपण आता फायनली दुपारी 1 वाजता देवकुंड धबधब्यापाशी पोहोचलो आहोत। हा धबधबा पाहताच प्रवासाचा थकवा संपूर्णपणे निघून गेला। ताम्हिणी घाटातील विविध झऱ्यांचे पाणी एकत्र येऊन या देवकुंड धबधब्यात पाणी वाहते। पावसाळा नुकताच सुरू झाला असल्यामुळे धबधब्याचा पाण्याचा प्रवाह थोडा कमी दिसतो आहे। पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी इथे गाईडही तैनात करण्यात आलेले आहेत। इथे पाण्यात आनंद घेणाऱ्या पर्यटकांना इथे तैनात असलेले गाईड सूचनाही करत आहेत। या पाण्याचा आनंद घेताना लोकांनी या गाईडच्या सूचनांचं पालन करणे आवश्यक आहे। शेवटी हे गाईड आपल्या सुरक्षिततेसाठीच इथे उभे आहेत। इथल्या ग्रामस्थांनी इथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। त्याबरोबरच पर्यटकांनीही स्वतःहून स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच इथल्या निसर्गाचीही काळजी घेणं आवश्यक आहे। आपलं खाणं पिणं झाल्यानंतर जो कचरा उरतो तो पर्यटकांनी इथे निसर्गात हा कचरा टाकू नये। हा कचरा आपल्या सोबतच आपण रिटर्न घेऊन जावा, कारण इथे या छोट्याशा गावामध्ये हा कचरा कसा विल्हेवाट लावावा हा मोठा प्रश्न या इथल्या ग्रामस्थांसमोर असतो। निसर्गाचा नियम आहे, आपण जे निसर्गाला देऊ तेच निसर्ग आपल्याला रिटर्न देणार आहे। त्यामुळे आपल्या निसर्गाची आपणच काळजी घ्यायला हवी। देवकुंडला भेट देण्यासाठी माझे पती अमोल पाटील हे आलेले आहेतच आणि सोबत त्यांचे मित्र राहुल कोरगावकर आणि राहुलची पत्नी प्रणिता कोरगावकर हे दोघंही आपल्या सोबत आलेले आहेत।
आपण उंबरखिंड आणि हा माझ्या मागे जो पाहताय तो देवकुंड धबधबा आपण पाहिला आणि त्याबद्दल माहिती घेतली. इथे कसं पोहोचायचंय याबद्दलही मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही या ठिकाणाची काही अधिक माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करा आणि हो, चॅनल आपला आहे त्यामुळे सबस्क्राईब करा आणि इतरांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच छान छान नवीन नवीन ठिकाणं